म्हणजे यात्रेच्या निमित्त आम्ही कळंबा गावातील काही मान्यवरांच्या, काही ज्येष्ठ लोकांच्या मुलाखती घेत आहोत. या मागचा उद्देश म्हणजे कळंब्याची संस्कृती काय होती किंवा कळंब्याच्या जुन्या आठवणी जागृत व्हाव्या, हा एक उदात्त हेतू आमचा आहे. 1975 पूर्वीचा कळंबा कसा होता किंवा तो काळ कसा होता, हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. म्हणून ज्यांनी कळंब्याचं 24 वर्ष सरपंच पद भूषवले, ते शंकरराव हळदे साहेब आता माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया 1970 पासूनचा कळंबा. तर आता आपण त्यांची एक विशेष आणि एक छोटीशी मुलाखत घेत आहोत. हळदे साहेब नमस्कार. नमस्कार. हळदे साहेब, तुम्ही 1971 ते 1993 हां. जवळ-जवळ 23 ते 24 वर्ष कळंब्याचे आमच्या होय. सरपंच पद होता. तर त्यावेळी सरपंच पदाचा काळ कसा होता आणि त्या काळाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्यावेळेला माणसं सगळे प्रामाणिक होते. हं, एक सांगेल त्यापासून ऐकत होते. हं, म्हणजे नकार देत नव्हते. भांडण-तंडण असं फारसं नव्हतं म्हणलं. हं. कोण म्हणजे प्रामाणिकपणे होते. 1971ला माझे सरपंच म्हणून निवड झाली. हं, नंतर मग काही लोकं लागले, की तुम्ही सरपंच होत असेल, हं, तर आम्ही फॉर्म सुद्धा सरपंच पदाचा भरत नाही. हं, हं, अशा दिशेनं 92-93 पर्यंत मी काम केलं आणि हं, 92-93 नंतर जर बरोबर लोक मिळाले आहेत हं. सहकारी. मी राजकारणात म्हणून रिकामं झालो. ओके. हा. तर हळदे साहेब, त्यावेळी आमदार फंड वगैरे मिळायचा तुम्हाला? आमदार फंड काही मिळाला किती होता आम्हाला काही माहित नाही. हं, पण ते फंड किती मिळायचा गावाला वर्षातनं एक वेळा 1438 काय असा अंदाज मिळत होता. हं, आणि फळा बी तेवढाच मिळत होता. हं, 1000-1500 वर्षातनं. हं, त्याच्यातनं गाव कसं चालवायचं हेच होतं अवघड होतं. शिपाई एक हं, आणि क्लार्क एक. हं, शिपायाला पगार होता 75 हं, सुरुवातीला आणि हं, नंतर क्लार्क होता ग्रामपंचायत गावात नेमलेला त्याला हं, होता 100 हं, आणि मग नंतर ग्रामसेवक का सरकारी बघत होता. हं, मग त्यातनं गाव चालवायचं म्हणजे कठीण होतं सगळं ते. हं. 2 रुपयाला बल सुद्धा आम्हाला घालायला झेपत नव्हता. 2 रुपये हां, बल होता. हां. एक आड एक असा तिकडे बल होता तरी सुद्धा घालता येत नव्हता आम्हाला. असं हं, कसं कसं ते चाललं ते सगळं. हं, आणि एवढं काय उत्पन्न काय नव्हतं म्हणलं. हं, कुठं 2 रुपये 2.5 रुपये एका घराला फाळा होता. हं, अशा पद्धतीचं गाव होतं आणि गावात काय रस्ता बरोबर नव्हतं. चिखल होता सगळा. हं, हळूहळू बुरमाच रस्ता केलं. हं, जवाहर योजना आणल्यानंतर काही खडीच रस्ते व्हायला लागलं. हं, जवाहर हं, योजना. हं. मग त्यातनं ते असं करत 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 नंतर मग ते सुधारणा झाली. फंड काय आमच्या वेळेला काय आमदार फंड काय मिळाला नाही. त्यावेळी दुष्काळ सारखा असायचा. हा. आणि त्यावेळी मग काय करायचं त्या दुष्काळाच्या परिस्थितीत? दुष्काळ 1972ला दुष्काळ पडला. हं, एक महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम आम्ही घेतलं. हं, त्याचं एस्टिमेट किती हं, 23,796 हं, आणि ते सुद्धा हं, गावाला झेपत हं, नव्हतं. देवस्थाननं फक्त आम्हाला 10,000 दिलं हं, आणि बाकीचं सगळं 13-14,000 आम्ही गोळा करायचं. हं, गावातनं फिरून गोळा केला. कोणी कोणी पात्र उलाढाल करून त्यानं देऊळ कसं ते पुरं केलं हं, 72ला. हं, आणि त्यावेळेला दुष्काळ पडला. पाणी नाही, हं, तळ्यात पाणी नाही, प्यायला पाणी नाही. हं, मग टेशनरखे जे घेर होते कळंबा पूर्व बाजूला, हं, मग त्यांनी दिली परवानगी. मग ते काय विहिरीचं पाणी 8 दिवसात पुरलं नाही. हं, हं, मग ते दाजी पंडित एक नावानं सरकारी विहीर आहे आमची हं, ग्रामपंचायतची. हं, ती मुजलेली होती. हं, मी तिचा जीर्णोद्धार केला, सगळा स्वच्छ केला. 2 रुपये हजेरीने माणसं घेऊन काम केलं. त्या 2 रुपये सुद्धा माणसं मिळत होती त्यावेळेला. हं, आणि मग तिथून पाणी मी मेथे म्हणून एक आहे कारखानदार, हं, त्याच्याकडनं टाक्या बिक्या आणून लोखंडी तिथं बसविल्या. तिथं हं, पाणी आणत होतो. तिथून हं, लोक कावडीनं पाणी आणत होतो. दुसऱ्यानं पाणी आणून वर्ष काढलं. त्यावेळेचं की नाही महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव कसा साजरा नवरात्र व्हायचा? उत्सव ते पूर्वीपासून पद्धत आमच्यात आहे हं, की ज्याच्या त्यानं खर्चाला बसायचं. म्हणजे त्याचा काय कोणाचा भाग नाही ग्रामपंचायतचा वगैरे काय नाही. ग्रामपंचायत फक्त सोय करायची त्यांची. हं, तर ते मुक्काम करायचा, घटस्थापने यायची आणि खंडनिमेषही घराकडे जायचं. असं हं. एक पद्धत होती. अजूनही आहे तशी. हो. त्यावेळेला होते काय 10-20-25 बरं माणसं असायची. आता 100, 125, 150 माणसं असतात हं, ना. लेडीज बी असतात आणि जेंट्स बी असतात. हं, आता काय सगळे सुखसोयी आहे, पाणी आहे. आता माणसाकडं उपलब्ध झालंय. सगळ्यांचा धंदा-बिंदा असल्यामुळं हं. आता काय समाधान आहे. गावातले लोक सगळे तसे माझ्या मते. त्यावेळी कुस्तीची मैदानं व्हायची. कुस्ती मैदानं होत होते की. आता हं, ते तळ्यात होत होते. हं, ते यात्रेला होत होते. हं, येताना म्हणजे आधीमध्ये काय ते घ्यायचे नाही असं नाही. हं, पण ते एवढं काय नव्हतं त्याला. ते कुस्तीचा 2 आहेत की आमच्या 3 तालमी आहेत.
कुस्तीचा आकार तिथं आहे अजून. कुस्ती लहान पोरं वगैरे येतात, खेळतात, चालतात, व्यायाम चालू आहे. आणि आता असं ज्या काय बैलगाडी स्पर्धा होत्या त्या अलीकडे चालू झाल्या बैलगाडीच्या की पहिल्या त्यावेळीपासून स्पर्धा, होत्या? आता त्या बैलगाडी स्पर्धा घ्यायला जागा नाही. हम्म, आता तलाव तिथं होता, तिथं सगळं तलावामुळे आता घेता येत नाही बैलगाड्या शर्ती. पहिल्या आता होत्या. हा बैलगाडी शर्ती घेता येत नाही आणि कुस्ती बी घेतल्या तर घेतात, नाही जमत ते कुस्तीला बी जागा नाही आहे आता हम्म, तसा. हम्म, म्हणजे गावाच्या लेवलला. हम्म, आणि गावात काय घेता येत नाही. हम्म, गावात घेता येत नाही. हम्म. मग त्यावेळी हा. पूर्वीच्या काळात कुस्ती किंवा बैलगाडी स्पर्धा व्हायच्या? व्हायचं व्हायचं ते काय वर्षाने कळ व्हायच्या ते जत्राच्या निमित्तानं व्हायला लागल्यानंतर ते बेला साधारणतः आणि आणि घरगुती ते बाकीचं काय एवढं काय नव्हतं त्याला करत. मग पहिली जी तुम्ही ज्यावेळी सरपंच होता ते पहिली बॉडी किती लोकांची होती? पहिले होते 9 लोकांची बॉडी. 9 लोकांची बॉडी. नंतर नंतर 11 झाली. 11 13 झाली. आता 13 15, आता 15 17 आहेत. आता 17-15 आहे. ते जसं लोकसंख्या वाढत तसं ते मतदार वाढत तसं सभासद वाढतात पंच कमिटीतलं. आणि त्यावेळेचं काय होतं, BC करता 1% असं, लेडीज 1%, 2% असं एवढंच. आता ते 50%वर आले. पूर्वी आता जत्रा सुरुवात झाली आमची 2007 पासून सुरुवात झाली. ते जीर्णोद्धाराचं मंदिर, कळंब्याचं मंदिराचा कळस बसवला, कळस रोहन केलं, लोकांनी पैसे उपलब्ध केले, सगळं झालं. मोठा चांगली इमारत आहे मोठी. आणि कळस रोहनचा 14 मे 2007 कळस बसवला. तो दिवस धरला आणि त्या पद्धतीने पुढे मागा 1-2 दिवस होतो. 14 मे 2007 कळस रोहन. बरं, आता पहिलं जे मंदिर होतं ह्या मंदिराच्या पूर्वी पहिले ते मंदिर किती? 23,000 होतं. 23,000 रुपये बांधलं होतं. 23,000 रुपये मध्ये बांधलं होतं ते. हो हो 2000 नाही, 23,000 रुपये मध्ये बांधलं होतं हो का? 24,000 मध्ये बांधलेलं. बांधलं म्हणजे भोवतीभर भेल आणि वरचं लाकडी रूप मंगळ कौलाचं आणि आता काय किरकोळ फरशी बिरशी असं केलं. ते 24,000. मग 24,000 झालं नाही का, 30,000 झालं. मग आम्ही असं गोळा करून एकत्र केलं, लोकांनी दिलं, झालं. पण ते ओढता नव्हतं सगळे. मला ते 3,000 रुपये कौलाला पैसे नव्हतं. पावसाळा पुढे आलता. मी एकाकडनं उसणं आणलं मी माझ्या जवळ. त्यानं मला माझी प्रॉमिसरी नोट लिहून घेतली 3,000ची. प्रॉमिसरी नोट माझ्याकडे लिहून घेतला. आणि ते बाजूला होता माणूस, श्रीपती सावंत म्हणून. श्रीपती सावंत दिलं पैसे मला त्याला, कारण आमच्याकडे बी नव्हतंच नाही पैसे, काय करणार. आता तुम्ही 24 वर्ष सरपंच होता. त्या सरपंच पदाच्या कारकिर्दीवर तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधान आहे. समाधान आहे की गावातले बरेच रस्ते अर्धा रस्ते नव्हते, ते मी नवीन केले सगळे. म्हणजे भांडण तंटण करून केले. आता लोक जात आहेत त्या रस्त्यानं. काही समाधान आहे, लोक बी समाधानी आहेत. ओके. 5-6 लोक रस्ते नव्हतंच गावात, ते मी तयार केलं. म्हणजे प्लॅन करून केलं सगळ्यांनी सगळं. तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. मंडळी, जुना कळंबा कसा होता याची आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अतिशय म्हणजे 75 रुपयाच्या पगारावर त्यावेळी कर्मचारी ग्रामपंचायतीचे काम करायचे. 2 रुपये हजेरीवर त्यावेळी लोक हिर उपसायला आलेत आणि पाणी उपलब्ध करून दिलं दुष्काळी काळात. असे शंकरराव हळदे यांचं काम आपण आतापर्यंत ऐकत आलेलो होतो. आज त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळालं. तर अशाच काही मान्यवरांच्या मुलाखती आपण घेणार आहोत या 4 दिवसात. तर तुम्ही पाहत राहा कोल्हापूर ब्रेकिंग. धन्यवाद.